माझे काही शिक्षणात खरे दिसत नव्हते, ते बघून माझ्या घरच्यांनी मत्ता मामाकडे पाठवून दिले. शहरात राहून मी काहीतरी काम धंदा करेन हा त्या मागचा उद्देश होता. मी मामाकडे गेलो आणि तो जिथे कामाला होतो तिथेच कामाला लागलो. पाण्याच्या टाक्या बनविणे आणि टाक्या साफ करणे हे त्यांचे काम होते. मी तिथे लागलो पण मला काही फार मोठे काम त्यांनी दिले नाही. टाक्या साफ करायचेच काम त्यांनी मला दिले. टाकी साफ करताना मी एका माणसाच्या हाताखाली जात असे. जिकडे टाकी तिकडे जायचे आणि तिथे जाऊन ती साफ करायची असे ते काम होते. बायकांच्या हाताखाली बायका असतं. टाकी साफ करताना कधी कधी खूप घाण असेल तर दोघांना पण टाकीत उतरावे लागत असे आणि त्यावेळी मात्र अंग पूर्ण ओलेचिंब होऊन जात असे. मी अभ्यासात जरी कमी असलो तरी माझे वागणे, माझे बोलणे आणि माझे काम खूपच चांगले होते. त्यातच माझी धिप्पाड शरीरयष्टी, उंच उंची, पेळदार स्नायू आणि भेदक नजर यामुळे तर मी तिथे अल्पावधीतच सगळ्यांचा लाडका झालो होतो. मी जिथे काम करत होतो तिथे खूप बायका कामाला होत्या, त्यातच एक होती ती म्हणजे संगीता. संगीता साधारण 30 वर्षाची वगैरे असेल. पण दिसायला एक नंबर आयटम होती ती. फार काही देखणी जरी नसली ती दिसायला तरी गळ्याच्या खाली तिचा हात कोणी धरत नसे. गोरी असलेल्या संगीताची फिगर कमालीची मादक होती. साडीवर नेहमी ती येत असे. माझी आणि तिची ओळख लगेचच झाली कारण आम्ही एकाच टीममध्ये काम करत होतो. ती पण माझ्यासारखेच टाक्या साफ करायचे काम करत होती. एवढाच होता की ती सुपरवायझर होती आणि मी हाताखाली काम करणारा कामगार. तरीही माझे आणि तिचे विचार खूपच लवकर असे काही जुळले की काही विचारू नका. आम्ही दुपारी रोजच एकत्र जेवण करत असू. जर का आमच्यातील कोणी बाहेर गेले असेल तरच, नाही तर आम्ही शक्यतो एकत्रच असतसू. त्यामुळे आमच्यातील जवळीक खूपच जास्त वाढत होती आणि आम्हाला ते जाणवत देखील होते. पण कदाचित आम्हा दोघांना पण ते पाहिजे होते म्हणूनच आम्ही जे चालू आहे त्याचा आनंद घेत होतो. मला तिचा सहवास आवडू लागला होता आणि तिला पण माझा. एकदा आम्ही दोघे दुपारी ऑफिसमध्ये जेवण करत बसलो असताना ती मला म्हणाली, राकेश ऐक ना, एक काम आहे, बोल ना. संगीता काय आहे ते, मी असे म्हणताच ती मला म्हणाली, अरे विशेष काही नाही. माझ्या घरी पण आपल्या कंपनीचीच टाकी आहे. खूप महिने झाले ती साफ नाही केली. ती साफ करायची आहे. तुझे काम चांगले आहे म्हणून म्हटले की तुला जर काही अडचण नसेल तर उद्या सकाळी माझ्या घरी येशील का तू? आपण दोघे मिळून ती साफ करू तिचे काम आणि मी कसे नाही म्हणणार. मी लगेच होकार दिला आणि तिच्या घरी दुसऱ्या दिवशी ठरलेल्या दिवशी पोहोचलो देखील. तिचे घर खूपच चांगले होते. ती एकटीच राहायची. तिचा डिवोर्स झाला होता. मला तर ते पटलेच नाही की सारख्या स्त्रीला कोणी कसे काय सोडू शकते. पण काय करणार, दुर्दैवाने ते खरे होते. तिने निळ्या रंगाची साडी घातली जी मी या आधी कधीच बघितली नव्हती. त्या साडीत तिचे सौंदर्य रोजच्या पेक्षा जास्तच उठून दिसत होते. तिला मी काही क्षण बघतच राहिलो. तिने मला टाकी दाखवली. ती खूप मोठी होती टाकी आणि तिचे झाकण खूपच निमुळते होते. तिने मला आत जाण्यास सांगितले. मी आत कसाबसा उतरलो आणि आतील पाणी बाहेर काढून टाकू लागलो. पण त्या टाकीचा घेर पण खूपच छोटा होता आणि त्यामुळे मला खाली वाकताना खूपच अडचण होत होती. ती टाकी त्यामुळे नीट साफ केली जाऊ शकणार नव्हती असे दिसू लागताच ती मला म्हणाली, एक काम करूया, मी पण आत येते. म्हणजे तुला थोडी मदत मिळेल. ठीक आहे ना. मी होकार देताच ती कशी बशी माझ्या आधाराने त्या टाकीत उतरली खरी, पण तिचा घेरच इतका निमुळता होता
की ती जेव्हा खाली उतरत होती तेव्हा तिच्या छाती माझ्या छातीला घासत ती खाली गेली. तसे बघायला गेले तर तिचे सगळे शरीरच माझ्या शरीराला घासत गेले होते. मी शहारलो. ती मला चिकटून उभी होती आणि आमचे शरीर एकमेकांना बिलगून होते. खाली असलेली घाण काढण्यासाठी म्हणून ती खाली वाकली. ती पण मग बेभान होऊ लागली. ती कशी बशी वर उठली. एव्हाना आमच्या दोघाचे पण अंग पूर्ण ओले चिंब झाले होते. ती वर उठलत्यावर मग मी खाली गेलो. ती पाण्यात उभी असल्याने तिने तिची साडी खालून वर केली होती ते तिच्या पार मांडीपर्यंत वर केली होती. त्यामुळे मी जेव्हा खाली गेलो तेव्हा तिच्या गोयापान मांड्याचे दर्शन मला होताच मी काही क्षण काम सोडून तिच्या मांड्याच बघू लागलो. थोडा वेळाने मग मी ती टाकी अजून थोडी साफ केली आणि मग कसाबसावर आलो.